मंगलमूर्ती प्रतिष्ठानचे असलेले या ठिकाणचे सर्व सहकारी, त्या संस्थेचे पदाधिकारी, खरोखर मंगलमूर्ती प्रतिष्ठानचा हा कार्यक्रम आम्ही आज कित्येक वर्ष पाहतोय, ऐकतोय आणि ज्या धूमधडाक्यात हा कार्यक्रम होत असतो आणि एवढं सूत्रबद्ध नियोजन असतं की या ठिकाणी काही नाव ठेवायला काही कुणालाही जागा नसते आणि त्याचबरोबर पारितोषिकांचंही जे सिलेक्शन असतं ते सिलेक्शन ही अतिशय चांगल्या रीतीने होतं। खरं पाहता आपल्या कोकणामध्ये गणेश चतुर्थीचा उत्सव हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो। अनंत चतुर्दशीला उत्सव संपतो सगळीकडे, परंतु आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातला हा उत्सव मात्र मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या पारितोषिक वितरणानंतर संपतो आणि हेच त्या वितरणाचं आणि या मंगलमूर्ती प्रतिष्ठानचं वैशिष्ट्य आहे। अर्थातच या मंगलमूर्ती प्रतिष्ठानला जो काही तुम्हा सर्वांचा पाठिंबा मिळतो, रत्नागिरीकरांचा जो उदंड प्रतिसाद मिळतो, त्याबद्दल तर काही बोलायचंच नको। तुमच्या पुढील वाटचालीस सगळ्यांच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्याचबरोबर दुसरं सांगते की या ठिकाणी मला बोलावणं आलं, उर्मिलाताई आणि विघ्नहर्तेच्या कार्यक्रमाला नकार देणं एवढा करंटेपणा माझ्याकडे नाही आहे। त्याच्यामुळे जेव्हा आमंत्रण आलं त्याबरोबर मी मुंबईतून निघाले आणि आज सकाळी येऊन पोहोचले आणि या कार्यक्रमाला तुम्हा सर्वांबरोबर तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत मला सहभाग देता आला, याबद्दल तुम्हा सर्वांचे, मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या सर्व लोकांचे आणि सर्वांचे अभिनंदन, आभार आणि पारितोषिक वितरणवाल्यांचं पण अभिनंदन। तुम्ही पुढच्या वर्षी याच्याहून चांगल्या प्रकारे अधिक तयारीने या ठिकाणी उपस्थित राहा आणि अनेक बक्षिसं प्राप्त करून घ्या, एवढंच बोलते। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।